अहो चिंचुके द्यायला 50,000 रुपये घेतले मूल होते म्हणून. सगळं बाहेर निघालं लागले. आता करोडो रुपयामध्ये लोडणारी माणसं आहेत, अत्यंत वैभवशाली जीवन जगणारी माणसं आहेत, विमानाला फिरणारी माणसं आहेत. कुणाच्या पैशावर? आमच्या तुमच्या पैशावरती. म्हणून माय मौलाना कुणाच्याही पायावर डोकं टेकवू नका. खरा संत कोण, खोटा संत कोण ओळखा, आणि खराच महात्मा आहे, खराच संत आहे, त्याच्या पायावर अवश्य दंडवत घाला, डोकं टेकवा. आम्हीही टेकवतो. पण आपली बुद्धी आणि विवेक घाण ठेवू नका. आपला विषयच आहे, मी अविवेकाची काजळी फिडून विवेक दीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. आपल्या आयुष्यात दिवाळी यावं, आनंद यावं असं वाटत असेल तर माय म्हणून बुद्धी जागृत ठेवा. तुम्ही त्या महाराजाला प्रश्न विचारा, त्या कीर्तन करायला प्रश्न विचारा, प्रवचन करायला प्रश्न विचारा, हे असं का, ते तसं का. तुम्हाला तुमच्या बुद्धीचे उत्तर मिळते. तुमचं शोषण होणार नाही, तुमची फसवणूक होणार नाही. मुलं बाळ होत नाहीत म्हणून अनेक प्रकार घडतात. घराघरामध्ये भांडणं होतात, शकून अपशकून राहतं, करणी केलं, केगामती केलं, भानामती केलं, असल्या कुठल्याही गोष्टी जगामध्ये नाहीत. हे अभ्यासानं प्रयोगानं सिद्ध झालेलं आहे मायमौलीनं. उमटे सर काम करतात आंतरराष्ट्रीय निर्मूलन समितीचं, आम्ही सगळे काम करतो. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आता करणे, भानामती, केगामती, चेटूक काय राहत नसते प्रकार, सगळा खोटा प्रकार. मूठ मारणं, हे सगळे खोटे प्रकार आहे. हे भौतिकगिरी आहे. त्याच्या पाठीमागं चमत्कार असतो, हातचालाकी असते, काही विज्ञानाचे प्रयोग असतात. तो बाटली माहिती काय तर रंग घालून द्यायचा आणि सांगायचा त्या बाईला 7 दिवसामध्ये जर त्या बाटलीचा रंग बदलला तर तुला मूल होणार आहे, तू परत माझ्याकडे ये. त्या बाया परत आशेनं महाराजाकडे जायच्या. त्याच्यामध्ये केमिकल असते, ते तर 4थीचे 5वीचे पोरं करून दाखवतात. लिंबू आणि सोडा एकत्र केलं आणि पिळलं तर रक्त तयार होतं. साधे छोटे विज्ञानाचे प्रयोग आहेत. तुम्हाला उल्लू बनवतात, तुम्हाला वेडे बनवतात, तुमचे पैसे काढतात, तुम्हाला नतमस्तक व्हायला होतात, तुमची बुद्धी घाण ठेवायला होतात आणि तुम्हाला लुटतात. तुमची इज्जत लुटतात, तुमचे पैसे लुटतात, तुमचे घरदार लुटतात आणि तुम्हाला घरादारातून उठवतात. आणि म्हणून एक नंग्या पायाचा फकीर, एक संत जैन धर्मीय तरुण सागरजी म्हणतात की ज्या घरामध्ये बुवा आला, भगत आला, ज्योतिष आलं, पंचांग आलं, त्या घरादाराचं वाटोळ व्हायला सुरुवात झाली म्हणून समजा. ते दार आपशिकून ये, ते दार तिकडे केलं पाहिजे. ते खिडकी आपशिकून ये, ते खिडकी इकडे केली पाहिजे. ते शेजारी आपशिकून आहे, घर सोडलं पाहिजे, दुसरं घर बांधलं पाहिजे. अशा फालतू गोष्टीत अडकून पडू नका. तुमचे सगळे अशुभ राजवाडे, तुमचे घर दार मला द्या, मी सुखाने येऊन राहतो. माझ्या नावानं 7 बारा द्या, मी सुखाने येऊन राहतो, मला काहीच होत नाही. काही गावं असतात, त्या गावामध्ये दुसरा मजला बांधलं की माणसं मरतात. त्या गावामध्ये अजून दुसरा मजला नाही. वाटे सर हलगरा गाव, हलगरा गावामध्ये कुणाच्याच घरात दुसरा मजला नाही. मी तिथल्या त्या प्राचार्याला म्हटलो, सर मला 2 एकर जमीन द्या, मी 5 मजली घर बांधून राहतो. तुमचा सोयरा विजयकुमारचे 5 मजली बंगला बांधून राहतो. मला काय व्हायचं उद्या मी तुम्हाला लिहून देतो बांडवरती, मला कोणी जमीन द्याल तर. ह्या अंधश्रद्धा आहेत. हे असं काळराव, चांगलं वाईट, सगळे दिवस शुभ असतात, सगळंच चांगलं असतं. आपला दृष्टिकोन, आपली बुद्धी सगळं ठरवत असते. म्हणून माय मौलानो ह्या गोष्टी आम्ही तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी रे, दुनिया भई दिवाणी, पैसे घे धुंदाने. देव, धर्म, मठ, मंदिर, तीर्थक्षेत्र हे आमच्या तुमच्या उद्धारासाठी, दिशा दाखवण्यासाठी. एक काळ होता की त्यांनी दिशा दाखवली, उद्धार केला. पण अलीकडच्या काळामध्ये भोंदूगिरी करणाऱ्या लोकांनी कब्जा केला. काही चांगले लोक आहेत, दवाखाने चालवतात, शाळा चालवतात, समाजाचं कार्य करतात, समाजाच्या उद्धाराचं कार्य करतात, मुलींना काम देतात, त्यांच्या हाताला काम देतात, मुलांना काम देतात. त्या सगळ्यांचा सन्मान आहे. त्यांच्या कार्याला दंडवत, त्याच्या चरणावर दंडवत. पण देवाधर्माच्या नावावर भोंदूगिरी करून उठणारे जे लोक आहेत ना, त्याच्यापासून सावध राहा. मागून 2 उदाहरण घडलेली. तुमच्याच गावची लेखमाती आहे, मी सांगत नाही. माझ्याकडे सगळा इतिहास बघून राहत आहे. कारण उमाटे सर समोर आहेत, ते इतिहास संशोधक आहेत, ते खूप मोठा अभ्यासक आहेत, त्यांनी खूप सुंदर सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. ते प्रमाणावर आधारित लिहिले आहेत. आम्हाला इथून काही खोटं काल्पनिक बोलता येत नाही, बोलू नये. कारण मी स्वतः जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचं प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतोय. संत गाडगे बाबाचा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय महासचिव आहे. आम्हाला काही बोलण्याचा हक्क अधिकार या विचारपीठानं दिलेला नाही. म्हणून सगळ्याचा सन्मान करून प्रमाण आणि पुराव्यासमोर ठेवतो. निलंग्यातली घटना आहे. खूप मोठे महाराज आहेत गाजलेले. महाराष्ट्रात नाव आहे, कर्नाटकामध्ये नाव आहे, आंध्रामध्ये नाव आहे, 3 राज्यामध्ये नाव आहे. ह्याच्या पुढचं सांगतो. सोन्याची अंगठी घेतल्याशिवाय जेवायला येत नाही, कीर्तनला येत नाही, तुमच्या गावात येत नाही. किमान 50-51 हजार. सोन्याचं कडं होतं पूर्वी, आता सोनं महाग झाले. लोकही जरा चंद्र झाले. नाही मारत आता 5 तोळ्यावर भागवा, 3 माशावर भागवा, छोट्यावर भागवा, असं चालू आहे. त्यांचं माझं प्रवचन एका ठिकाणी होतं. मला बघितले, सर तुम्ही अगोदर प्रवचन करा, मी नंतर करतो म्हटलं. मी गाडगे बाबा सांगितलं, त्याचं दुकान बंद झालं.
आता मला हेच पुढे घेऊन जावं लागलं. त्या महाराजाची कथा आहे, माय माऊल्यानो माफ करा. मी चुकीचं बोलत नाही. मी तुकोबाचा विचार तुमच्या समोर ठेवतोय, ज्ञानेश्वर माऊलीचा विचार तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही व्रतू नेमू न करावे, शरीराते न पिडावे, केवी न बचावे तीर्थाशी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात कर्मकांड करण्याची गरज नाही. कर्मयोगामध्ये जीवनाची सार्थकता आहे. पाखंडामध्ये नाही, शोषणामध्ये नाही, अंधश्रद्धेमध्ये नाही, अज्ञानामध्ये नाही. मी अविवेकाची काजळी फिडून विवेकदीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. त्या अंगाने हा विषय ठेवला. एक महामाऊली महाराजचा कार्यक्रम झाला, 5-6 हजार लोक आहेत. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्याबरोबर एक कार्यक्रम असतो महाराजाचा स्पेशल. पायासमोर ठेवून महाराज बसतात, असं महाराज बसतात आणि माय माऊल्या सगळे लोक दर्शन घेण्यासाठी गर्दी, दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेण्यापेक्षा त्यांचे चांगले विचार घ्या. दर्शन घेण्यापेक्षा हे विचार जीवनात उतरवाने जगायला लागा. दर्शनच घ्यावं असं बंधन कुठेही नाही, नसायला पण पाहिजे. महाराज पाय पसरून बसले, लोकांची गर्दी सुरू झाली. ते माऊली, हे माऊली, तो माणूस, हा माणूस यायला लागला. आणि गंमत आहे, रिकाम्या हाताने जाऊ नये. सोन्याच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, महाराजाकडे जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये. माय काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी महाराजाच्या पायावर ठेवावं. कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये ठेवत होते. महाराजाचं 10, 20, 50 रुपयाकडे लक्ष नव्हतं. बघत सुद्धा नव्हते. इकडे बघायचे, इकडे बघायचे. महाराज हुशार, डोळ्यांना प्रचंड ज्ञान प्राप्त झालेलं. एक माय माऊली आली, पाटले घराण्यातली आहे, बस एवढंच. तिने विचार केला. तिने मला सांगितले, सर तुम्हाला काय सांगू म्हटले, पोराची फी भरायची होती, ड्रेस आणायचा होता, स्वतः माझे ऑपरेशन झालं, 2-3 ऑपरेशन झालं, दवाखान्याचे पैसे भरायचे, पण सगळे देत आहेत ना 10, 20, 50. मलाही वाटलं पोट मारावं, लेकराला पुस्तक नंतर घेऊन देऊ, कपडे नंतर घेऊन देऊ, फी नंतर भरू, काय एवढं सगळे देत आहेत, आपणही देऊ. म्हणून मी हिरवीगार 100ची नोट पर्समधून काढली, महाराजाच्या पायावर ठेवली. महाराज म्हटले, मी महाराज बघायला तयार नाहीत. महाराज आशीर्वाद द्या म्हणून हात धरले महाराजाचा. महाराजाने हात ओढून घेतला. सर मला आशीर्वाद दिला नाही हो. बाई बाजूला गेली, डोळ्यात पाणी आलं, घराकडे गेली. काही दिवसानंतर मला भेटले आणि ही गोष्ट तिने मला सांगितली. पुढचं एक मारवाडीची बाई आली, चमचम चमचमकणाऱ्या पर्समधून 500ची हिरवीगार नोट काढली, महाराजाच्या पायावर ठेवली. महाराज 1 नाही 2 नाही, हा बाई तुझं भलं हो. 500 रुपयाच्या नोटेला भला मोठा आशीर्वाद महाराजाचा. 10, 20, 50, 100च्या नोटेला महाराजाचा आशीर्वादच नाही. असे महाराज आमच्या तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकतात का, हा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो. मी उत्तर देत नाही, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ज्यांचा डोळा पैशावर, ज्यांचा डोळा संपत्तीवर, ज्यांचा डोळा भूखंडावर, ज्यांचा डोळा प्रसिद्धीवर, बॅनरला फोटो पाहिजे तर येतो, नसतर येत नाही. पहिलं नाव नको, शेवटी पाहिजे तर मी येतो, येत नाही. सगळ्यात जास्त आपली फी आहे. सगळ्याला 15-20 हजार देतात ना, मला 25 हजार पाहिजे. मी लय मोठा महाराज आहे. असा एक मोठा महाराज आमच्या गावामध्ये, आमच्या गावातल्या माजी सरपंचाने आणला होता. 42,000 रुपये घेतले. माय माऊल्या उठल्या, दर्शन घ्यायला लागल्या. दर्शन घेणं म्हणजे काय, महाराज चांगला आहे, सद्गुणी आहे, त्याचे गुण आपल्यामध्ये येतील बाबा, म्हणून त्याच्या पायाचे धूळ. हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. माऊली म्हणायचं, दंडवत घालायचं, महानुभव संप्रदायाची परंपरा आहे. एक भक्त दुसऱ्या भक्ताला भेटला की धुळं असो, माती असो, रस्ता असो, दंडवत घालायचे. नम्रता, प्रेम, हे सगळं बाजूला पडलं. सोंगडोंग सुरू झालं. हे खूप वाईट आहे. माय माऊल्या गेल्या, एक माऊली गेली, पाया पडायला लागली. मी ब्राह्मण आहे, मी असा फुगट पाया पडून घेत नाही, दक्षिणा द्यावा लागतं. कशाला लागतात तुम्हाला पाय? मी त्या कार्यक्रमात त्या महाराजांचा निषेध करून मी माझी बायको उठून निघून गेलो. आम्ही थांबलो नाही कीर्तनाला. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, ज्या गावात कीर्तन करावं त्या गावामध्ये अन्न सुद्धा ग्रहण करू नये, पाणी सुद्धा ग्रहण करू नये. एवढा पराकुटीचा, परोपकाराचा, एवढा निस्वार्थ विचार ज्या जगद्गुरु तुकोबाराला दिला, त्या मातीमध्ये, त्या वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारची पैदास आमच्या तुमच्यामुळे निर्माण झाली. नुसता पैसा पाहिजे, नुसता पैसा पाहिजे. हे खूप वाईट आहे, खूप घातक आहे. आणि आपण कोणी करावं? महाराजांना आपल्याला पैसे मागितले नाही, आपण गेलो ना पाया पडायला, आपण गेलो ना दारू प्यायला. दारूचं दुकान तेवढं वाईट नाही जेवढे आपण वाईट आहोत. मी जातो म्हणून दारूचं दुकान चालतंय. मी गेलोच आहे तर दारूचं दुकान चालेल कशाला? पोच पडेल ना. तोही गुन्हेगार आहे, मीही गुन्हेगार, आपण सगळे गुन्हेगार आहोत. हे खूप वाईट आहे. हे थांबलं पाहिजे आणि कुठेतरी हे संपलं पाहिजे. मायबाप, एक उदाहरण तुम्ही ठरवा कोणाला साधू म्हणायचं. माय मावलं, घरात मायबाप आहेत ना, आयुष्यभर हाडं झिजवून, घासून पुसून
चिपाड करून आपल्या आयुष्याचं आपल्याला घडवलं, मोठं केलं, शेत दिलं, जमीन दिलं, घर दिलं, सगळा वारसा दिला. त्या मायबाबामध्ये आम्हाला देव दिसत नाही. आम्हाला जाता जाता त्या दगड धोण्यामध्ये मसुबामध्ये देव दिसतो, आम्ही लोटांगण घालतो. आम्हाला नकली बुवा बाज करणाऱ्या, सोंगडून करणाऱ्या महाराजांमध्ये देव दिसतो, आम्ही लोटांगण घालतो. महाराज दर्शन घेऊ द्या, महाराज दर्शन घेऊ द्या. मायबापानं काय पाप केलं? जा समाधानानं मायबाबाच्या पाया पडा, त्याच्या चरणावर जाऊ बसा, प्रेमानं 2 शब्द बोला. आई जेवलीस का? झोप येते का? औषध घेतलीस का? गोळ्या घेतलीस का? साडी आणू का? बाबा धोतर फाटलं, बाबा निवशेट फाटलाय, नवीन घेऊन देतो, चला. असल्या फालतू महाराजाच्या पायावर पैसे टाकण्यापेक्षा माय म्हणून किती पैसे हो, हजारो लाखो रुपये त्याच्या पायावर ठेवले जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक एक गोष्टी जर सांगितलो, हायवेवर तरंगणारे बाबा, तव्यावर बसणारे बाबा, साखरे बाबा, असले लय बाबा आहे त्या देशामध्ये. समाज लुटला, देश लुटला, धर्म लुटला, सगळ्याला आम्हा तुम्हाला बदनाम केला. प्रचंड मोठा आहे. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे, राम रहीम एवढा मोठा गुन्हेगार, त्याच्या हातून अनेक पातकं झाली. त्याच्या भक्तांनी आग्रह करून त्या मुख्यमंत्र्याला सांगून त्याला सोडायला लावलं, ते आता सुटले. राम रहीम अत्यंत वाईट पापी माणूस शिक्षा भोगलेला. आणि आमच्या तुमच्यासारखे सगळे भक्त आसाराम बापू सुटले पाहिजेत, आसाराम बापू सुटले पाहिजेत म्हणून टोळ्या करू मठ मंदिराच्या अवतीभोवती आंदोलन करून, त्या कोर्टाच्या आणि त्या जेलच्या अवतीभोवती आंदोलन करून आता आसाराम बापूला सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. आसाराम बापूच्या दर्शनाची व्यवस्था अयोध्येच्या मंदिरामध्ये केली गेली. अत्यंत शाही थाटानं त्याने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. अशी माणसं समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी प्रचंड घातक असताना आम्ही तुम्हीच त्यांना बोलून आणतो, त्यांचे मंदिर स्थापन करतो, त्यांना महाराज म्हणून बोलवतो, फुलं उधळतो, लोटांगण घालतो, दुधाच्या आंघोळा घालतो. भोले महाराजच्या प्रकरणामध्ये शेकडो लोक मेले. आपले मेलेला माणूस कोणी जिवंत केला का? कशाला सोंगडवून करतात? कुंभमेळ्यामध्ये शेकडो माणसं मेली. धोपटेश्वर नावाचा महाराज युट्यूब चॅनलवर, वेगवेगळ्या चॅनलवर खूप गाजलेला महाराज, करोडोमध्ये. तो काय म्हणाला? गंगेच्या पाण्यात मेलं की माणसाला मोक्ष मिळतो. अरे आमची शेतकऱ्यांची पोरं मिली, वारकऱ्यांची पोरं मिली, वेगवेगळ्या धर्मात जाणारे संप्रदायाचे पोरं मिली. माय मौर्य तिथं मेल्या पाण्यामध्ये बुडून, त्या घाण पाण्यामध्ये. धोपेश्वर महाराज म्हणतो त्यांना मोक्ष मिळतं. तू तुझ्या मायबापाला तू जाऊन तिथं बुडून मर ना, तुला मोक्ष मिळू दे ना. का नाही मरत? काय नाही मोक्ष घेत? आपल्याला उल्लू बनवायचं आणि देवाधर्माच्या नावावर शोषण करून वैभवशाली, विलासी, चैनी, विकृत जीवन जगायचं आणि आम्हाला तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे तुम्ही थांबवू शकता. वारकरी संप्रदाय महान आहे, वीरशैव संप्रदाय महान आहे, सगळे आपले संप्रदाय महान आहे. हिंदू धर्म महान आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपल्या संस्कृतीचं पहिलं पान आणि पहिलं नाव मातृभव देव आहे. पितृ, आईमध्ये देव बघा, बापामध्ये देव बघा. फालतू लोकांमध्ये कसा तुम्हाला देव लागतो? कशाला लागतात ते माणसं? वेगळ्या अंगानं शोषण करणारे, लुटणारे, काही चमत्काराच्या नावावरती बोवाबाजी, असे शेकडो प्रयोग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते करतात. हो, पाण्यावर देव पेटवून दाखवतात, तोडातून अग्नी काढून दाखवतात, अग्नीहून चालून दाखवतात. तुमच्या गावात कार्यक्रम ठेवा, मी स्वतः येतो, मी स्वतः अग्नीहून चालून दाखवतो. ह्याच्यात चमत्कार वगैरे काही नाही, त्याच्यामध्ये विज्ञान आहे, काही चालाकी आहे, काही केमिकल्स असतात. हे कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे माय मौर्यानो. आणि म्हणून सगळ्या हात जोडून विनंती आहे की खरा धर्म समजून घ्या. भूतगिरी करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे लागूच नका. माझी विनंती असते वारकऱ्यांना, प्रमुखांना. प्रमुख आहेत की नाही मला माहित नाही. विष्णू महाराज मुंबईकर आहेत का? जे कोणी गावकरी आहेत त्यांना एक हात जोडून विनंती करतो, तुमचे शेतकरी पोरं प्रवचनकार म्हणून तयार करा, कीर्तनकार म्हणून तयार करा, त्यांना बसवा. ते चारित्र्यवान आहे, नीतिमान आहे, विचार आहे, घाम काढणार, कष्ट काढणार. महिलांनी कीर्तन करायला पाहिजे, 4 पैसे कमवायला पाहिजे, महिलांनी प्रवचन करायला पुढे आला पाहिजे. का टाळच वाजत राहायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण, आयुष्यभर हेच म्हणत राहायचं का? अध्यात्म धर्म म्हणजे आतून सुंदर होणं, आतून पंख फुटणं, आतून रंग निर्माण होणं. तुम्ही कीर्तन करा, का नाही होऊ शकत? नाही नाही नाही. आम्हाला हालशी गावामध्ये एक मोठे महाराज आले खूप. नाही नाही नाही, महिलांनी कीर्तन करून पाप लागते. अरे बाबा, जनाबाईने केले ना कीर्तन, मुक्ताबाईने केले ना कीर्तन. कोणता धर्म तुम्ही आम्हाला सांगता? प्रश्न करा. प्रश्नच करत नाही तुम्ही. नाही मौलाना, वेळ होत आलेला आहे. 8-9 वर्षाचा मुलगा आहे. बाप म्हणतो चल तुझं आता 8-9 वर्षाचं वय झालंय, तुझी मुंज करायची. 8-9 वर्षाचं पोरग आहे. ज्या साधकाला, भक्ताला प्रश्न पडत नाही तो साधक साधकच नाही. ज्या साधकाला प्रश्न पडतात आणि तो प्रश्नाची उत्तर शोधतो तोच खरा साधक आहे.
भक्त होणं म्हणजे काय? डोळे झाकून शिवकारण नव्हे. मी बोलतोय तुम्ही ऐकायचं, मला डोलवायचं म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे विवेक आहे, विचार आहे, चिकित्सा आहे. साधं कापड दुकानामध्ये गेलो तर आपण 4दा कपडा बघतो, 5दा कपडा बघतो. माय मावल्या सोनं घ्यायला गेल्यानंतर 50दा सोनं बघतात खालून वरून. खरं का खोटा बघा म्हणतात. बघता की नाही? मुलगा बघायला गेल्यानंतर मुलगी बघायला तर 50दा बघता का नाही मागून पुढून? चालता येते का, बोलता येते का, हात हालते का, मान हालते का, डोळे चांगले आहेत का, रंग कसा आहे, उड बाई बस बाई म्हणतो कधी आपण मुलीला? मग जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कसोटी लावतो, चिकित्सा करतो, तपासून बघतो. धर्मामधले साधू संत, धर्मामधले विचार, धर्मामधले घटना प्रसंग का तपासून बघायचं नाही? का चिकित्सा करायचं नाही? माझ्या मुलांना मला सांगा तो. केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो 8 वर्षाचं वय झालेलं आहे. बाप म्हणतो मुंज करायचं, चल. पोरगा काय म्हणतो बापाला? बाबा काय हरकत नाही माझी, मुंज करा. पण मला प्रश्न पडला. बाप म्हणतो कोणता प्रश्न पडला? माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी असलेली 12-13 वर्षाची माझी आत्ता, त्या माझ्या बहिणीचं मुंज करा ना, अगोदर तिचं करा नंतर माझं करा. बाप म्हणतो मुलीची मुंज करत नसतात. पोरगा म्हणतो का? मुलाची मुंज करायची, मुलीची का नाही करायची? बाप म्हणतो धर्मानं परवानगी दिली. का दिली नाही? धर्म सांगतोय ना, साधू संत सांगतात ना, जुने लोक सांगतात ना, परंपरा सांगतात ना, रूढी सांगतात ना, करायचं नाही करायचं, चल मुंजेला तयार हो. नाही बाबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अक्काची मुंज का नाही करायची? माझी मुंज का करायची? बापाकडे उत्तर नव्हतं. बाप म्हणतो तुला मुंज करून घ्यायला पाहिजे. पोरगा म्हणतो ठीक आहे, अक्काची नाही तर नाही, माझी मुंज करायची ना. मग शेतामध्ये काम करा, तो हरिजन आहे, तो नोकरगडी आपला, त्याची मुंज करा ना. शूद्रादे शूद्राची मुंज करत नसतात. त्यांनी पाप केले म्हणून ते जन्माला गेलेले, ते शूद्र झालेले म्हणून त्याची मुंज करत नसतात. काय सांगता काय बाबा तुम्ही? मला हे पटत नाही असं म्हणून त्या मुलानं घर सोडलं, दार सोडलं, सत्याचा शोध घेतला, धर्माचा शोध घेतला, मानवतेचा शोध घेतला, शाश्वत मूल्याचा शोध घेतला. आयुष्यभर भटकत राहिला, भटकत राहिला, भटकत राहिला. तो महापुरुष आम्हा तुम्हाला कळाला नाही. त्या महापुरुषाचे स्मारक लंडनमध्ये आहे, त्या महापुरुषाचे स्मारक रशियामध्ये आहे, पण आम्हाला आमचा बसवण्णा कळलाच नाही. जन्म दिलेल्या ब्राह्मण आईवडिलाला नाकारलं, तुम्ही शोषण केला, तुम्ही अंधश्रद्धा पसरवला, तुम्ही समाजात पाखंड निर्माण केला, तुम्ही समाजाचं प्रचंड मोठं शोषण केल्यामुळं मी तुम्हाला आईवडील म्हणून नाकारतो म्हणून त्यांनी शूद्राती शूद्र आईवडिलांना आपलं आईवडील मांडलं आणि या देशामधला पहिला आंतरजातीय विवाह लावून जात मोडीत काढण्याचं धर्मामधलं सगळ्यात मोठं जागतिक कीर्तीचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं. छोटा मोठा मानलं नाही. किती मोठा महापुरुष. सोंगा ढोंगाला मानला नाही, अंधश्रद्धेला मानला नाही. प्रत्येकाने वचन साहित्य वाचलं पाहिजे, वचन साहित्यावर कीर्तन झाले पाहिजेत, वचन साहित्यावर प्रवचन झाले पाहिजेत, वचन साहित्यावर संवाद झाला पाहिजे. पण हे होत नाही. माझ्या मुलांनो, हे का सांगितलं तुम्हाला? ज्या ज्या ठिकाणी त्या महाराजाचा कार्यक्रम असला की लाखोंची संख्या असते. मुख्यमंत्री असतात, मंत्री असतात, आमदार असतात, खासदार असतात, माय माऊल्या, डॉक्टर, इंजिनियर, सगळा असा हॉल भरून जातो, सगळी जागा भरून जाते, जागा पुरत नाही, गाड्या लावायला जागा पुरत नाही. महाराज काय सांगतात? तुम्ही काढा, कॅसेट काढून बघा, टीव्ही काढून बघा, युट्यूबवर जावा. काय म्हणतात महाराज? जर तुमच्या मुलांचा अभ्यास नाही झाला, मला कोणीतरी सांगितलंय, ह्याच्यावर पण थोडं बोला. जर मुलांचा अभ्यास नाही झाला, पेपर अवघड चाललाय, पोराला अभ्यास पेलवत नाही, समजत नाही, तर काय करायचं? पोरांनी बेलाची 3 पानं घ्यायची, त्याला मध लावायचं, महादेवाच्या पिंडीला चिटकवायचं, प्रार्थना करायची, माझा आशीर्वाद आहे, तुमचा मुलगा पास होईल. असं म्हणणारा महाराज करोडो रुपये कमवतो. आणि अशा म्हणणाऱ्या महाराजाच्या कार्यक्रमाला तुम्हाला जागा मिळत नाही. दर्शन तर सोडून द्या, व्हीआयपी दर्शन, व्हीआयपी पास, तो तर भाग वेगळा. 50,000 वेगळे, 10,000 वेगळे, 15,000 वेगळे, 8,000 वेगळे दर्शनासाठी. पायाला हात लावून बघायला माय माऊल्यानं, काबाड कष्ट करून रक्त ओकणाऱ्या बापाच्या पायाला हात लावायला आपला वेळ मिळाला नाही. भेगा पडलेले पाय तपासायला आपला वेळ मिळाला नाही. त्याच्या हाताच्या भेगा आणि ते पडलेले घट्ट बघायला सुद्धा आम्हाला तुम्हाला वेळ मिळाला नाही. पण महाराजाच्या पायाचं आपलं भयंकर आकर्षण आहे. पाया पडलं पाहिजे, डोक्याला पाय लावून घेतला पाहिजे, पायाची धूळ कपाळाला लावली की रोग दुरुस्त होते महाराजाचा. हे एवढं भयानक खतरनाक षडयंत्र आहे. तो महाराज म्हणतो की तुमची मुलं पास होतील, जावा. असं म्हणणाऱ्या महाराज मात्र किती घेतोय? 1-1 कोटी रुपये. आणि माय मौल्याने दिलेले 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000, 2000, 5000, 10,000 ते वेगळे पोतं भरलेलं राहते. भक्त नेऊन गाडीत टाकतात. तो पैसा आयोजकाकडून आलेला पैसा महाराज घेऊन घराकडे जातो. आपल्याला त्याच्या पाठीमागचं सत्य माहीत नसतं.
तो काय म्हणतो की तुमची मुलं पास होतील जा, असं म्हणणारा जो प्रदीप मिश्रा नावाचा महाराज आहे, त्याचा मुलगा इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये नापास झालेला दाखला आमच्याकडे असल्यामुळे आम्ही पुरावा देऊन बोलतोय. जावा कोर्टात केस करा, आम्ही तयार आहोत. हो, महाराजाबद्दल वाकडं कसं बोलावं, नाव कसं ठेवावं, देवाधर्माला नाव ठेवणं पाप लागतंय. बोलू नये असं. सत्य बोलणं म्हणजे देवाधर्माला नाव ठेवणं आहे का? जगाला जागृत करणं, त्याच्या पुढं खरं बोलून त्याचे डोळे उघडणं पाप आहे का? मूर्ती हे जन न देखे डोळा म्हणून कळवाळा येत असे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. सत्य म्हणजे सत्यच. त्या सत्याची भूमिका या सगळ्या महापुरुषांनी घेतलेली असताना चुकीचं तत्वज्ञान, चुकीच्या एवढी परंपरा, चुकीच्या अंधश्रद्धा निर्माण करून आम्हाला तुम्हाला एका अज्ञानाच्या खाईकडे घेऊन जाणारी माणसं विवेकवादी असू शकत नाहीत. ते अविवेकवादी आहेत. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. माय मौलानो, हे समजून घेणं म्हणजे विवेक समजून घेणं. मी म्हणालो ना, इथं कृष्ण आहे, तो विवेक बुद्धी आहे. चांगलं काय वाईट काय तो सांगत असतो. तो आवाज म्हणजे कृष्ण, राम, तोच रहीम, तोच गॉड. मी तुम्हाला सांगितलं माहिती. आणि म्हणून हे समजून घेत असताना थोडंसं विषयाच्या शेवटाकडे आपण येऊया आणि विषय पूर्ण करूया. आपल्या